नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे काय बनवणार आहे गोबी मंचुरियन। आपण हे गोबी मस्त मध्ये ह्याच्यामध्ये आपण चॉपरमध्ये चॉप करूया। आपला गोबी एकदम मस्त मध्ये चॉप झालाय। असंच आपण सगळं गोबी चॉप करून घेऊया। आपला गोबी सगळा छानपैकी आपण चॉप केलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे, कमीच टाकायचं, जरा जास्त टाकायचं नाही। आणि मस्त मध्ये हलवून छानपैकी 5 मिनिटं एका साईडला ठेवूया आपण। हे मस्त मध्ये आपण छान हलवलं। आता 5-1 मिनिटं साईडला ठेवूया। आता आपण छानपैकी आपल्या मीठला लावून झालेलं आहे। त्यात आपण टाकायचं आहे अद्रक लसूण थोडंसं पेस्ट टाकायचं आहे। बरोबर आपल्याला थोडीशी लाल तिखट पण टाकायचं आहे। आपल्याला थोडे हळदी टाकायचे, थोडं आपल्याला सोया सॉस टाकायचं आहे, सॉरी चिली सॉस आहे, रेड चिली सॉस टाकायचं आहे, थोडं सोया सॉस टाकायचं आहे। आता आपल्याला हे सगळं एकजीव करायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून मक्याचा आटा आहे ना, थोडं थोडं करून घालायचं आहे। त्याला पण मस्तमध्ये आपण एकजीव करायचं आहे। बरोबर आपल्याला थोडासा मैदा पण घालायचा आहे, मैद्याचं पण पीठ घालायचं आपल्याला। हे पण आपल्याला सगळं एकजीव करायचं आहे। आपल्याला ह्याच्यात पाण्याचा उपयोग करायचा नाही मंडळी। जेवढं हे गोबीला आपण मीठ लावलेलं आणि त्याचं जेवढं पाणी सुटतं ना, त्या पाण्यातच आपल्याला हे करायचं आहे। वरून आपल्याला काय पाणी वगैरे काय लावायचं नाही। तर आपलं मिश्रण बऱ्यापैकी छानपैकी झालेलं आहे। आता आपल्याला परत मैद्याची किंवा कशाची जरूरत नाही लागणार आपल्याला। एकदम छानपैकी झाले आपले पकोडे जर केले तर छानपैकी असे तुटत आहेत। हे बघा छानपैकी तुटत आहेत। आपण आता ह्याला तळून घ्यायचे। चला आपण आता ह्याला मंद आचेवर आपण करायचं। छोटे छोटे बॉल आपल्याला टाकायचे आहेत। एकदम छोटे छोटे। बघा आपले हे गोळे छानपैकी एकदम मस्त खुसखुशीत झालेले आहेत। बघा हे मस्त खुसखुशीत झालेले। अशाच प्रकारे आपण सगळे गोळे पण तळून घ्यायचे। मंचुरियन सगळे आपल्याला तळून घ्यायचे। मंडळी, तुम्हाला जर ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।